कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. थेट आपण पुण्याला जाऊया. शनिवारवाडा परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी मिकी घई आहेत आपल्यासोबत. मिकी, झेंडा लावण्याची स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्या ठिकाणी भगवा झेंडा लावण्याची आम्हाला जी अगदी जर आपण बघितलं तर शनिवारवाड्यावर आता पतित पावन संघटनेने जोरदार आंदोलन केलं आणि जे एक मजर आहे बाहेर आपण आतमध्ये जाऊन ते दाखवू, पण त्यापूर्वी ज्यांनी हा भगवा झेंडा तिथं लावलाय ते सध्या माझ्यासोबत आहे. काय म्हणणं आहे तुम्ही? पोलीस बऱ्याच वेळ तुम्हाला थांबून होते, रोखून धरत होते, गुन्हा देखील दाखल करतील असं म्हणणं आहे त्यांनी. नाही गुन्हा आहे. एक काय जिथं 80 तिथं 85 अजून एक गुन्हा दाखल होते. पण भगवा झेंडा लावण्यासाठी आज पण या आपल्या संपूर्ण जगविख्यात असलेल्या पुण्याच्या संस्कृतीमध्ये आज भगवा झेंडा लावायला आपल्याला एवढा विरोध होतोय, ही खरंच पुणे शहराच्या प्रतिमेसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मा जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरून स्वराज्याची क्रांती उभारली होती. या शनिवारवाड्यातून अटक ते कटक स्वराज्याचा झेंडा रोवला गेला होता. पेशव्यांनी राहिलं, पेशव्यांनी महाराजाचं साम्राज्य या शनिवारवाड्यातून चाललं. त्या ठिकाणी जर आम्हाला पोलिस एवढा मोठा तिथं मजर आहे, कोणी काय कुणाची मजर आहे, काय काय इतिहास आहे याचा? त्या मजरचा कुठंही इतिहासात किंवा आर्किओलॉजी डिपार्टमेंट कुठंही नोंद नाहीये. जर अशा अनधिकृत थडगी जर या आपल्या शौर्याच्या ठिकाणी लागल्या असतील तर ही खरंच आपल्या आज. तर या बातमीकडे आपले लक्ष राहील तुर्तास. या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढचे अपडेट्स अमोल सोबत बघत रहा एबीपी माझा. निवडणूक आयोगाच्या संदर्भातल्या कारवाईच्या संदर्भात आज विरोधकांची अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद होईल. सर्वपक्षीय विरोधक पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करतील. मतदार याद्यांमधल्या घोळाविषयी राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे. मोदींचं सरकार आल्यापासून निवडणूक आयोगाचं